सांगलीमध्ये या मार्केट कमिटीच्या चुकीमुळं या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलंय आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग बघा डायरेक्ट रस्त्यावरती कोथमीरच्या पेंड्या वाचायला लागलेल्या आहेत. हा टेम्पो खाली करायला हे त्यांनी हे आंदोलन चाललेलं आहे. हे नुकसान बघा शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांना घाम गाळून गाळून कमवायचं आणि या शेतकऱ्याची वाताहत होते. सांगलीच्या मार्केट कमिटीला थोडी तरी अक्कल पाहिजे की या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. अरे याला जबाबदार कोण? किती वाईट परिस्थिती आहे, किती चाललेलं हे सांगा ना. या शेतकऱ्यांनी काय परिस्थिती कराले, कसे काय व्हायला लागले. मी म्हणतो सांगली या ही जी आमची मार्केट कमिटी आहे या मार्केट कमिटीला खरंच ज्ञान पाहिजे. चेअरमन साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असं शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर शेतकरी का मारणार नाही? शेतकरी का मारणार नाही? तुमच्या चुकीमुळे चाललेलं आहे. अरे जरा तरी कळलं पाहिजे. तुम्ही बांधकाम काढलं, पावसाळ्यात काढलं आणि वरनं या शेतकऱ्याचे माल असे भिजून खराब व्हायला लागलेले आहेत. अतिशय वाईट परिस्थिती आहे. बघा हे रागाने चाललेला प्रकार आहे. फार शेतकरी कुठे आहेत, कोण आहेत? हा दादा, काय नाव आपलं? उमेश शिंदे, सातारा. सातारा. का असं होता लागलाय? पावसाची गरसोळ असल्यामुळे, पावसात भिजल्यामुळे माल खराब झालाय. साताऱ्यावरनं आणून सुद्धा तुमची ही अवस्था झाली. हो. बघा चेअरमन साहेब, साताऱ्यावरनं आले ते हे शेतकरी राव खर्च करून येतात आणि एवढं त्यांचं आता रुपयाचं नुकसान होतंय. याला कोण जबाबदार? साहेब, ही वाईट परिस्थिती आहे. सांगलीच्या या फळ मार्केटमध्ये जर ही अवस्था होत असेल तर फळ मार्केट कमिटीला मी विनंती करतोय, तुमच्या हातापाया पडून सांगतोय, या शेतकऱ्यांची अशी वाताहत करू नका हो. तुमचं नियोजन शून्य असं वागू नका, अशीच मी विनंती करतोय. बघा ही परिस्थिती काय चाललेली. बघा इकडे पण चाललेली अवस्था. बघा फार पासून काही आहे.